नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारची योजना राबवत असतात आणि याच योजनेअंतर्गत विधानसभेमध्ये जे काही विधेयक मांडले, या विधेयकामध्ये योजनेचा तपशील जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। कोणकोणत्या योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राबवण्यात येणार आहेत हे सांगण्यात आलेलं आहे, हे मांडण्यात आलेलं आहे। आता या योजना नक्की कोणकोणत्या आहेत, कोणासाठी या योजना राहणार आहेत, नक्की यामध्ये नेमकं काय सांगितलं हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर आता नेमकी काय आहे अपडेट, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपये महिन्याकाठी मिळणार आहेत। आता नेमकी अपडेट काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, पाहू शकता महाराष्ट्र शासनाचे हे राजपत्र असून असाधारण भाग 5 असलेलं हे राजपत्र आहे। महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेलं हे महत्त्वाचं विधेयक आहे। तर महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेलं हे विधेयक असून सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 आहे। तर या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबतचं अधिनियम असून आणि तो तात्काळ अंमलात आणा, म्हणजेच तात्काळ याच्यावर कार्यप्रणाली राबवा असा याचा अर्थ होतो। तर यात 2 नंबरचा जर मुद्दा घेतला तर इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा उपलब्ध करून देतात, जसं की या राजपत्रामध्ये नियमित केलं आहे। तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन मिळणार। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान मिळतं। ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था केल्या जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हेल्पलाईनसुद्धा देण्यात आला आहे, ज्यावर तुम्ही चौकशीसुद्धा करू शकता। तर यामध्ये उद्देश व काही कारणे आणि याचं निवेदनसुद्धा असून महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालल्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत, तर वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जोडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसते आणि त्यांना कोणीही आर्थिक मदत करत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुषांना 50% अनुदान मिळणार आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून तात्काळ ही योजना अंमलात आणावी असं या विधेयकामध्ये तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे आता 65 वर्ष वय जर ज्येष्ठ नागरिकांचं असेल तर त्यांना दरमहा 7,000 रुपये आणि वार्षिक 5 लाख रुपयाचा विमा, शासकीय निमशासकीय विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचे या जो राजपत्र आहेत या राजपत्रामध्ये संपूर्ण अपडेट माहिती आपण पाहिली आहे। राजपत्र तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी जी योजना सुरू केली तर या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा। तुमचे आजूबाजू ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून त्यांना सुद्धा 7,000 रुपये महिन्याचा लाभ घेता येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहण्यासाठी।